हां, तो ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग कोणाला म्हणतो, ज्याला ओन एनर्जी सोर्स असतो किंवा इंटरनल एनर्जी सोर्स म्हणू शकतात. ज्याला ओन एनर्जी सोर्स आहे, इंटरनल एनर्जी सोर्स आहे, तो ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग आहे. तो ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग तो आहे, राईट. तो ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग आहे. असे याचे उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहेत. ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग असणारे कोणकोणते आहेत बरं का, ते रडार, सलार, हे ॲक्टिव्हचे उदाहरण तुम्ही द्यायचे. ठीक आहे. चला पुढं जर गेलात तर काय बरं का, पुढचं उदाहरण काय आहे, पुढचं आहे अल्टिट्यूड डिस्टन्स जिओ स्टेशनरी सॅटेलाइट फ्रॉम द अर्थ अबाउट. तो तुम्हाला मी तर त्याचा डाटा पण सांगितला होता बरं का. काय काय होता, आपण जिओ स्टेशनरी सॅटेलाइट बघितलं, आपण जिओ सेंक्रोनस बघितलं आणि पोलर आपण बघितलं. ठीक आहे. तो आपण बघा बरं का, आता मी काय काय सांगतो. जिओ स्टेशनरी कोणाला म्हणतो आपण, टेलिकम्युनिकेशनसाठी, नेव्हिगेशनसाठी, वेदरसाठी जो काही आपण वापरतोय तो आपला जिओ स्टेशनरी आहे. जिओ स्टेशनरी काय असतो रे, ही पृथ्वी आहे. पृथ्वीच्या इक्वेटर जे आहे, इक्वेटर, त्या इक्वेटरच्या पॅरलल बरोबर कक्षेमध्ये फिरणारा जो काही आपला सॅटेलाइट असतो किंवा जी काही ऑर्बिट असते त्याला जिओ स्टेशनरी ऑर्बिट किंवा त्याच्यामध्ये फिरणाऱ्या सॅटेलाइटला आपण जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणत असतो, जो की आपल्या पृथ्वीच्या सरफेसपासून 36,000 किलोमीटर एवढ्या दूर आपल्याला दिसायला भेटतो. कमसे कम तुम्हाला पूर्ण पृथ्वीला जर का कव्हर करायचं असेल तर मिनिमम किती सॅटेलाइट लागतात, 3 सॅटेलाइट लागतात. जिओ स्टेशनरी सॅटेलाइटची जी व्हेलॉसिटी असते ती पृथ्वीच्या व्हेलॉसिटी एवढी दिसायला भेटते. जर का पृथ्वीवरती तुम्ही असणार आणि पृथ्वीवरून जर काय सॅटेलाइटला बघत असणार तर हा सॅटेलाइट तुम्हाला स्टेशनरी दिसायला भेटतो. ते सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे. दिस इज ऑल अबाउट द जिओ स्टेशनरी. जिओ सिंक्रोनस कोणाला म्हणतो आपण, की इक्वेटरला पॅरलल राहत नाही, तो थोड्याशा अँगलने जात असतो, परंतु त्याची व्हेलॉसिटी जी असते ती आपल्या पृथ्वीच्या व्हेलॉसिटी एवढी असते. पण पृथ्वीवरून जर का तुम्ही जिओ सिंक्रोनस सॅटेलाइटला जर बघितला तर तो तुम्हाला व्हायब्रेट होताना दिसायला भेटतो, व्हायब्रेशन होताना, थोडा ऑसिलेट होताना दिसायला भेटत असतो, राईट. आणि मोर दॅन 3 सॅटेलाइट आपल्याला लागत असतात, त्याच्याबद्दल पण आपण बघितलेलं आहे, राईट. तो नंतर पुढे हे बघा, तो अल्टिट्यूड डिस्टन्स जिओ स्टेशनरी, याच्यावरती पक्का क्वेश्चन तुम्हाला दिसायला भेटेल, कारण की GPS GIS जेव्हा येईल ना ते पुन्हा एक परत येणार आहे. The altitude distance of the geostationary satellite from the earth is about 36,000 किलोमीटर, हे तुम्हाला माहिती आहे. नंतर पुढे लिडार इज वन ऑफ द व्हॉट एअरबोर्न सिस्टीम. तो लिडार एअरबोर्न सिस्टीम आहे. अजून एअरबोर्न सिस्टीम कोणकोणते आहेत, रडार, लिडार आणि सलार, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. तो एअरबोर्न सिस्टीम लिडार जो काही आहे सगळ्यात भारी, सगळ्यात बेस्ट एअरबोर्न सिस्टीम जर विचारलं ना, सगळ्यात बेस्ट एअरबोर्न सिस्टीम लिडार आहे, लिडार. ठीक आहे. चला पुढे जाऊ. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, ज्याला आपण GIS म्हणतो, रिमोट सेन्सिंग आणि GPS टेक्नॉलॉजी आर जेनेरिक, डिजिटल अँड स्पेशियल. जेनेरिक, डिजिटल आणि स्पेशियल आपण पुढे जाऊन याच्याबद्दल डिटेलमध्ये बघणारच आहोत, ते पुढे येईलच आपल्याला, पण तरी पण तुम्ही त्याला टिक करून घ्यायचं. ठीक आहे. पुढे चला. पार्टिकल अँड गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर कॅन कॉज. तो पार्टिकल जे की, आता मला एक बात बघा, खिडकी असते, खिडकी, त्या खिडकीमधून जर का समजा ऊन येत असेल, ही खिडकीमधून जर का ऊन येत असेल तर तुम्हाला बघा पार्टिकल दिसतात. ते पार्टिकल तुम्हाला का दिसतात रे, कारण की तिकडून येणारे जे किरणं आहेत त्या पार्टिकलवरती स्कॅटर होतात, तो स्कॅटर होतात किंवा ॲब्झॉर्ब होतात. तर लक्षात घ्या, आता तुम्हाला काय म्हणलेलं आहे, पार्टिकल अँड गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर कॅन कॉज. तो त्यांच्यामुळे काय होतं, त्यांच्यामुळे स्कॅटरिंग आणि ॲब्झॉर्प्शन होतं, आणि स्कॅटरिंग आणि ॲब्झॉर्प्शन आपल्यासाठी कधीच चांगलं नसतं. लक्षात घ्या. का बरं का, कारण की स्कॅटरिंगमुळे अनवॉन्टेड एनर्जी भेटते आणि ॲब्झॉर्प्शनमुळे तुमची ऊर्जा जी काही आहे ती वाया जाते. ॲब्झॉर्प्शनमुळे ऊर्जा वाया जाते, स्कॅटरिंगमुळे अनवॉन्टेड एनर्जी भेटते. आपल्याला ॲब्झॉर्प्शन आणि स्कॅटरिंगवालं रेडिएशन कोणते नकोचे, आपल्याला नको आहे. आपल्याला कोणते पाहिजे, आपल्याला पाहिजेत रिफ्लेक्टेड झालेले, आपल्याला काय पाहिजे, रिफ्लेक्टेड अँड इमिटेड. तर रिफ्लेक्टेड आणि इमिटेड आपल्याला पाहिजे, आपल्याला स्कॅटरिंग आणि ॲब्झॉर्प्शन नको पाहिजे. त्यांनी काय म्हटलं आहे की वातावरणामध्ये असणारे जे काही पार्टिकल्स असतात त्यांच्यामुळे काय होतं, तर त्यांच्यामुळे स्कॅटरिंग आणि ॲब्झॉर्प्शन होत असतं. एवढी बात तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. चला पुढे. हा डबल झाला का, हा डबल झाला. पुढे चला. विच ऑफ द फॉलोइंग इज अँड द रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन. आता मला सांगा, रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन, डिस्पॅच, इमर्जन्सी अँड मेडिकल सर्व्हिस. आता याचा काय संबंध आला, मेडिकल सर्व्हिसचा काय संबंध आला, इंजिनिअरिंग अँड प्रोडक्शन. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये त्याचा हे आहे, पण प्रोडक्शन म्हटल्यावरती इंडस्ट्रीचा झोन येऊन जातो, म्हणजे प्रोडक्शन आणि त्याच्यामध्ये पण त्याचा काही हात नाही आहे. तो मॅपिंग अँड वॉटर रिसोर्स बरोबर आहे. तो मॅप तयार करण्यासाठी वॉटर रिसोर्स, तुम्ही ते 14चे 14 16 काहीतरी आहे ते ॲप्लिकेशन व्यवस्थित लिहून टाका, राईट का. सेन्सस करण्यासाठी त्याचा वापर करणार आपण, सेन्सरसाठी थोडी करणार. मेडिकल सर्व्हिससाठी त्याचा वापर नाही करणार आपण, आलं लक्षामध्ये. आणि प्रोडक्शन म्हणजे कंपन्या, ज्या इंडस्ट्री आहेत त्याच्यामध्ये थोडी आपण वापर करणार त्याचा. तर तुम्हाला बघायला पाहिजे की यार वरून आपण काय काय करतोय, जसं की जिओलॉजी वगैरे मी तुम्हाला सांगितलं ना, तर असे क्वेश्चन पण तुम्हाला विचारून येतात. मॅपिंग ऑफ द वॉटर रिसोर्स. विच टाईप ऑफ द सेन्सर प्रोव्हाइड देअर ओन एनर्जी रिसोर्स इलिमिनेशन. तो प्रकाशाचा सोर्स कोण प्रोव्हाइड करत असतो, तो आपल्याला माहिती आहे, ॲक्टिव्ह आहे, राईट, ॲक्टिव्ह आहे, आपल्याला माहिती आहे. नंतर पुढं हे बघा, मल्टीस्पेक्ट्रल अँड हायपर. हे बघा मी तुम्हाला क्लासिफिकेशन करून दिलं ना सेन्सरचं,
समजा सेन्सरचं क्लासिफिकेशन करतो, हे लिहून घ्या रे पटकन रे. सेन्सरचे 2 प्रकार पाडतो, पॅसिव्ह, ॲक्टिव्ह. ॲक्टिव्हचे जर ॲक्टिव्ह म्हणजे ज्याला ऑन हे असतो राईट का, तुम्ही उदाहरण लिहू शकतात. पॅसिव्हमध्ये तुम्ही काय लिहायचे, पॅसिव्हमध्ये हायपरस्पेक्ट्रल आणि मल्टीस्पेक्ट्रल तर ते आलं होतं ना मागं, ते सेन्सर आलं होतं बघा, मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर आलं होतं, आठवतं आहे तुम्हाला. ते जे काही आपले इंडियन IRSच्या ठिकाणी आपण जे लावले होतं ना, सगळ्यात शेवटचे एक्झाम्पल होतं तर पॅसिव्ह सेन्सरचं दिलं होतं तुम्हाला राईट. तो मल्टीस्पेक्ट्रल आणि हायपरस्पेक्ट्रल असं जर का आलं तर ते पॅसिव्ह सेन्सरची उदाहरणं झाली. आणि ॲक्टिव्ह सेन्सरची उदाहरणं रडार राईट का, रडार, सलार, लिडार हे उदाहरण झाली याची ॲक्टिव्हची. हा एवढा तक्ता तुम्ही त्याला व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, चला पुढे जाऊ. हे माहिती आहे आपल्याला, ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग पुन्हा येते. पुढे जर गेलात तर काय, हे बघा, द प्रोसेस ऑफ एक्झामिंग द रिमोट सेन्सिंग इमेजेस. मला एक सांगा, जर का सेन्सरने फोटो काढला, पण फोटोमधला तुम्ही काय करतात, डाटाला काय करतात तुम्ही चांगला डाटा काढतात राईट का, चांगला डाटा तुम्ही निवडतात. तर निवडण्यासाठी तुमच्याकडे काय इलिमेंट आहेत, 8 इलिमेंट. लक्षात घ्या, माहिती निवडण्यासाठी तुमच्याकडे 8 इलिमेंट होते. टोन होता, तो तुम्हाला आठवत असेल, ते टोन वगैरे. प्रायमरी तुम्हाला त्रिकोण काढून दिला होता, आठवतो का, आता त्रिकोण होता, तो त्रिकोण लिहिला की नाही तुम्हाला, मी काल बोललो तो नीट नोट्स लिहून काढा. तो प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. प्रायमरीमध्ये काय होता, टोन होता. सेकंडरीमध्ये काय होता, ते शेप, साईज वगैरे होते. टर्शरीमध्ये पण काहीतरी होते. तो हा तक्ता पण पाठ असायला पाहिजे, पुरा तक्ता पाठ असायला पाहिजे, त्याच्यावरती क्वेश्चन दिसायला भेटतात. इमेज इंटरप्रिटेशन कोणाला म्हणतो बरं का आपण, तर इमेज इंटरप्रिटेशन म्हणजे काय की क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह डाटा एक्स्ट्रॅक्ट करायचं. सो एक्स्ट्रॅक्शन ऑफ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डाटा फ्रॉम द सेन्सर. तो सेन्सरकडून तुम्ही क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डाटा काय करतात, एक्स्ट्रॅक्ट करतात. त्याला काय म्हणतात तुम्ही, इमेज इंटरप्रिटेशन. तो इमेज इंटरप्रिटेशन झाल्यानंतर तुम्हाला काय करता येतं, जर तुम्ही समजा इमेज इंटरप्रिटेशन केली म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह डाटा जर का तुम्ही निवडला, मग तेव्हा जाऊन तुम्हाला जमिनीवरच्या फीचर ओळखता येतात. आलं लक्षामध्ये. याच्याबद्दल मी डिटेलमध्ये 37-38 मिनिटाचे व्हिडिओ पण बनवलेले आहेत. तर चला पुढे, याचं उत्तर इमेज इंटरप्रिटेशन आहे, पूर्ण वाचून घ्या. द प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग द रिमोट सेन्सिंग इमेजेस मॅन्युअली आयडेंटिफाईड द फीचर इन द इमेज इज कॉल ॲज व्हॉट. तो त्याला काय म्हणतो आपण, मॅन्युअली करा राईट का. मी तुम्हाला 2 सांगितलं होतं, एक ॲनालॉगस होता आणि एक डिजिटल होता. डिजिटल गोष्टी ओळखण्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा वापर लागतो, आणि ॲनालॉगससाठी तुम्ही मॅन्युअली पण काय करू शकतात, इमेजला ओळखू शकतात राईट. पण इमेजला ओळखण्यासाठी तुमच्याकडे किती इलिमेंट आहेत, 8 इलिमेंट आहेत. 8 इलिमेंट, पण लक्षात घ्या कोणता इलिमेंट घ्यायचा ते डिपेंड करून जातं, त्याच्या कॉम्प्लेक्सिटी पण दिलेली आहे. प्रायमरी घ्यायचा, सेकंडरी घ्यायचा का टर्शरी घ्यायचा. पुढे चला, हे माहिती आहे आपल्याला, 36,000 किलोमीटर पुन्हा आला तो. हे बघा, रिमोट सेन्सिंग टेक्निक मेक्स यूज ऑफ द प्रॉपर्टी ऑफ इमिटेड अँड रिफ्लेक्टेड. बरोबर आहे. तो इमिटेड आणि रिफ्लेक्टेडला तुम्ही डिफ्रॅक्टेड पण म्हणतात. तो इमिटेड आणि रिफ्लेक्टेड जे काही रेडिएशन आहेत किंवा जे काही रे आहेत ते काय होतात ते आपण वापरतो. तो रिमोट सेन्सिंग टेक्निक मेक यूज ऑफ प्रॉपर्टी ऑफ, कोणाला वापरतो आपण, यूज ऑफ प्रॉपर्टी ऑफ इमिटेड अँड रिफ्लेक्टेड. काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तो लक्षात घ्या, सूर्य इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आल्या, टक्कर खाऊन जाणारी सिग्नल जाणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या फॉर्ममध्ये राईट, इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या फॉर्ममध्ये येतो. कोणते, रिफ्लेक्टेड आणि इमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या फॉर्ममध्ये जातात. ठीक आहे, सेन्स होतात सेन्सरकडून आणि मग त्याची इमेज आपण हे करत असतो. पुढे जाऊ. पॅसिव्ह माहिती तुम्हाला, एक्सटर्नल एनर्जी सोर्स म्हणतो आपण. पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणजे एक्सटर्नल एनर्जी सोर्स. तो राईट, ते तुम्हाला उदाहरणं पण मी तुम्हाला दिली होती मागाशी राईट का, तुम्ही लिहून काढायचं. पुढे चला, प्रायमरी इलिमेंट ऑफ इंटरप्रिटेशन. चला सांगा बरं रे, प्रायमरी इलिमेंट ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ रिमोट सेन्सिंग. टोन बघा, बघून घ्या, तुम्हाला त्रिकोण काढला होता का, असा त्रिकोण काढला होता, आठवतोय. इथं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी आठवते का तुम्हाला, ते इमेज इंटरप्रिटेशनमध्ये. तर प्रायमरी कोणता आहे आपला, टोन आहे. सेकंडरी शेप आणि साईज आहे. तो क्वेश्चन आहे ते लक्षामध्ये राहू द्या. असोसिएशन म्हणजे काय रे, शॅडो म्हणजे काय आहे, सगळं माहिती तुम्हाला राईट का. तो उंचीवरून ओळखून घेतात. असोसिएशन म्हणजे शेजारच्या ज्या फीचरवरून सांगायचं. तुम्हाला ती गोष्ट ओळखता येत नाही, पण शेजारवरून तुम्ही ओळखतायत, शेजारच्या गोष्टीवरून नाही. इथं जर का समजा बगीचा आहे ना, तर बगीच्याच्या शेजारी असं असतं म्हणून ते असावं, त्याला म्हणतो आपण असोसिएशन. शॅडो पण माहिती सावलीवरून, हाईट पण माहिती आहे, टोन म्हणजे कलर किंवा ब्राईटनेस. चला, हे हवाला घेऊ क्वेश्चन घ्या 13 नंबरचा, त्याची प्रिंट काढून आणलेली मी क्वेश्चनची मस्त. 13 नंबरचा क्वेश्चन रे, बघा बरं काय म्हणताय ते. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट इंडिकेट स्टेज इन द रिमोट सेन्सिंग. आता मला सांगा, स्टेज सगळ्यात अगोदर पहिल्याच लेक्चरला जे स्टेजेस सांगितले आहेत मी, कोणकोणत्या स्टेजेस सांगितले आहेत मी, सूर्य, त्याला स्टेज म्हणायचं तुम्ही. त्याला आपण काय म्हणलो होतं, रिमोट सेन्सिंग वर्क कसं करतं त्याच्यामध्ये लिहिलं आहे आपण. ते काय लिहिलं होतं, सगळ्यात अगोदर आपला जो काही सोर्स आहे, सोर्स ऑफ एनर्जी, तिथून ते काय होते, तिथून ते रेडिएशन निघतात, वातावरणासोबत इंटरॅक्शन करतात. इंटरॅक्शन झाल्यानंतर टार्गेटवरती येतात.
टार्गेटवरती आल्यावरती टार्गेटसोबत इंटरॅक्शन करतात, टार्गेटसोबत इंटरॅक्शन केल्यानंतर रिफ्लेक्ट करतात, तो रिफ्लेक्ट झाल्यानंतर सेन्सरकडे जातात, सेन्सरकडून सेन्स होतात आणि इथून टक्कर खाऊन कुठे जातात ते आपल्या याच्याकडे. तो याला काय म्हणतो तो आपण, याला म्हणतो आपण काय म्हणतो याला आपण स्टेजेस, तुम्ही त्याला स्टेजेस म्हणू शकता. ठीक आहे, मग बघा बरं का आपल्या स्टेजेसमध्ये काय काय येतं. विच आर द फॉलोइंग डज नॉट इंडिकेट स्टेज इन द रिमोट सेन्सिंग. स्टेज म्हणलेले तो बघा बरं, ॲब्झॉर्प्शन उत्तर आहे त्याचं, राईट. तो एनर्जी सोर्स, राईट, एनर्जी सोर्स. ट्रान्समिशन बरोबर. आता सूर्य इथं काय हे पार्टिकल्स असतील जे ॲब्झॉर्ब झाले ते तिकडेच राहून गेले, राईट का. आपल्या स्टेजमध्ये कोण कोण येतील, आपल्या स्टेजमध्ये एनर्जी सोर्स, तिथून ट्रान्समिट झालेले आणि इथं जाऊन आपले रिफ्लेक्ट झालेले. सो रिफ्लेक्टेड एनर्जी, ट्रान्समिटेड एनर्जी, सोर्स, एवढेच आपले काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. तो याला आपण स्टेजमध्ये ॲड करू शकतो. तो रिफ्लेक्टेड एनर्जी, ट्रान्समिशन एनर्जी, एनर्जी सोर्स, दीज आर अवर स्टेज ऑफ व्हॉट. तुम्ही क्रमाने लावा का काही पण लावा, पण हे आपल्या रिमोट सेन्सिंग स्टेज आहे. ॲब्झॉर्प्शन एनर्जी येणारच नाही, ॲब्झॉर्प्शन एनर्जी जातच नाही पुढे, तर काय घेणार त्याला, बरोबर की नाही. ॲब्झॉर्प्शन एनर्जी पुढे जातच नाही पुढे. चला मला सांगा, हे सांगा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हलिंग फ्रॉम द सोर्स टू द ऑब्जेक्ट हॅव्हिंग सेम वेवलेंथ. बिलकुल बी नाही. सेम वेवलेंथ असणार का, बिलकुल बी नाही. काय होतं तुम्हाला दिसायला भेटणार की सूर्यापासून इथपर्यंत येताना त्यांचे रेंजेस आपण दिलेले असतात. तुम्हाला माहीत असेल इथून तिथपर्यंत आपण रेंज काय देतो, रेंज याच्यासाठी देतो कारण की इथून निघून जेव्हा ते इथपर्यंत येतात ना त्यांच्या वेवलेंथ बदलत जातात. वेवलेंथ का बदलत जातात, कारण की स्कॅटरिंग आणि ॲब्झॉर्प्शन या ठिकाणी तुम्हाला दिसायला भेटते. तर या झोनमध्ये स्कॅटरिंग आणि ॲब्झॉर्प्शन झाल्यामुळे एनर्जी कमी होऊन जाते आणि एनर्जी जर का कमी झाली तर वेवलेंथ काय होऊन जाते, वाढून जाते. त्यामुळे सूर्यापासून तर जमिनीपर्यंत येताना जी काही आपली वेवलेंथ असते ती वेवलेंथ बदलते, ती वेवलेंथ काय होते, वाढत जाते. लक्षात आलं का, वेवलेंथ वाढत जाते, एनर्जी कमी होत जाते. एनर्जी लक्षात तुम्हाला माहीत असेल, एनर्जी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फ्रिक्वेन्सी. अशा पण आपण बोललेलो आहोत. एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी एका माळाची मणी आहेत, परंतु वेवलेंथ त्याच्या दुसऱ्या माळा म्हणजे आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल त्याला मेन्शन करून देत असतो. तर या वाक्याचं मिनिंग बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हलिंग फ्रॉम द सोर्स टू ऑब्जेक्ट हॅव सेम वेवलेंथ. बिलकुल बी नाही, दिस इज दी फॉल्स स्टेटमेंट. सो फॉल्स स्टेटमेंट आहे, कारण की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन सोर्स पाठवून ऑब्जेक्टपर्यंत येत असताना त्याची वेवलेंथ बदलत जाते. का, कारण की त्याची एनर्जी कमी होते. त्याची एनर्जी कमी झाली तर त्याची वेवलेंथ काय होते, वाढत जाते. सेन्सरकडे जाणाऱ्या जे वेवलेंथ असतात ते वेवलेंथ कोणते असतात रे, आपण कोणते वेव्ह म्हणतो त्यांना, लॉंगर वेव्ह म्हणतो. शॉर्ट वेव्ह जे आहे ते शॉर्ट वेव्ह सगळे ॲब्झॉर्ब होऊन जातात, राईट का, सगळे ॲब्झॉर्ब होऊन जातात. चला पुढं. विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट द फंक्शनिंग ऑफ द सेन्सर. सो विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट फंक्शनिंग ऑफ सेन्सर. सो सेन्सरचं काय काम आहे, सेन्स करायचं काम आहे फक्त. ट्रान्समिट थोडी करतो फंक्शन, तो ट्रान्समिट पण करत नाही, सेन्सर ॲब्झॉर्ब पण करत नाही आणि सेन्सर रिफ्लेक्ट पण करत नाही. चला मला एक एक करून सांगा आता. ट्रान्समिट कोण करतो रे, वातावरण. तो ॲटमॉस्फिअर ट्रान्समिट करतो. ॲब्झॉर्ब कोण करतो रे, तो ॲब्झॉर्ब कोण करतात, पार्टिकल करतात. ठीक आहे, तो ॲब्झॉर्ब पार्टिकल पण करते आणि पृथ्वी पण करते. तो ॲब्झॉर्ब पार्टिकल करतात. सेन्सिटिव्ह टू द वेवलेंथ, तो वेवलेंथला सेन्स कोण करतो रे, सेन्सर करतो. आणि रिफ्लेक्ट कोण करते, पृथ्वी करते. तो पृथ्वी रिफ्लेक्ट करते किंवा वातावरणामधले पार्टिकल पण रिफ्लेक्ट करतात, ढगं पण रिफ्लेक्ट करतात. आलं लक्षामध्ये. तर तुम्हाला ही बात चांगल्यापणे माहिती. याचं उत्तर काय असणार आहे, याचं उत्तर सी असणार आहे, सेन्सिटिव्ह टू द वेवलेंथ. चला पुढं. अमंग द फॉलोइंग विच इंडिकेट द करेक्ट सेट ऑफ द क्लासिफिकेशन डाटा. हे सगळं तुम्हाला GPS GIS मध्ये शिकायला भेटणार. याचं उत्तर तुम्ही ए करा, ॲनालॉग अँड डिजिटल. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं पण होतं वाटतं मी, राईट ना. ॲनालॉग आणि डिजिटल बोललेलो आहे मी तुम्हाला. तो ॲनालॉग आणि डिजिटलबद्दल बोललेलो आहे मी. जो डाटा आपल्याकडे येतो तो ॲनालॉग आणि डिजिटलच्या फॉर्ममध्ये असतो. डिजिटल डाटा कुणाकडे जातो, तर जे सॅटेलाईट आहेत ना, सॅटेलाईट सेन्सर, त्या सॅटेलाईट सेन्सरकडे जो डाटा जातो तो डिजिटलच्या स्वरूपात जातो. परंतु विमानं वगैरे जे असतात ना, विमानाच्या खाली जे सेन्सर असतात ना, त्याच्याकडे जो डाटा जातो तो ॲनालॉगच्या डाटा फॉर्ममध्ये जातो. आणि ॲनालॉग जो काही डाटा आहे तो ॲनालॉग डाटा तुम्ही इंटरप्रेट करू शकतात बाय युझिंग द मॅन्युअली, तुम्ही त्याला ओळखू शकतात. परंतु जो डिजिटल डाटा असतो त्यासाठी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर असतो, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ॲनालॉग अँड डिजिटल याचं उत्तर आहे. चला पुढं. विच टाईप ऑफ द रिमोट सेन्सिंग युजेस इट्स ओन. हे परत येते. ठीक आहे, याचं काय, ओन म्हणले ॲक्टिव्ह. चला पुढं. आता बघा, हे लक्षात राहू द्या रे, हे लक्षात राहू द्या. इथं वरचं वाक्य राहून गेलं. हे काय आहे, हे पॅसिव्ह आहे आणि हे ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे, याला झूम करून बघू शकतात. पॅसिव्हमध्ये मल्टीस्पेक्ट्रल सांगितलं आहे, हायपर स्पेक्ट्रल बोललेलं आहे. आणि ॲक्टिव्हमध्ये लिडार बोललेलं आहे आणि रडार बोललेलं आहे. लिडार, रडार आणि सलार, SLAR यांची उदाहरणं लक्षात राहू द्या. ठीक आहे, तर एवढी उदाहरण तुम्ही लक्षामध्ये राहू द्या. हे बघा, ॲक्टिव्ह कोणाला म्हणतो आपण, ॲक्टिव्ह कोणाला म्हणतो बरं का, सोर्सकडून ते पद्धतशीर जातील, पण हे पॅसिव्ह. पण ॲक्टिव्ह कोणाला म्हणतोय बघा, ॲक्टिव्ह कोणाला म्हणतो, ॲक्टिव्ह काय, इथूनच ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जाईल, टक्कर खाऊन पुन्हा वापस येईल. याला काय म्हणतो आपण, याला ॲक्टिव्ह म्हणतो. हे माहिती तुम्हाला. चला पुढे तुम्हाला मी इमेज पण दाखवलं होतं त्या.
correct sequence of transmission of electromagnetic wave in the remote sensing system can be given as. तुम्हाला करेक्ट सिक्वेन्स विचारलेली आहे. सगळ्यात अगोदर काय असणार आपला एनर्जीचा सोर्स. एनर्जीच्या सोर्सकडून काय निघेल, एनर्जी निघेल. तो एनर्जीचा सोर्स कुठे कुठे, इथं पण आहे, इथं पण आहे. बाकीचे कट झाले, हा कटला, हा पण कटला. उरले का आता ए आणि डी. तो ए आणि डीमध्ये झाला. एनर्जी सोर्स, प्रोपॅगेशन ऑफ एनर्जी, ट्रान्समिशन सिग्नल, ऑप्शन हे डी बरोबर आहे याचं. तो ऑप्शन डी बरोबर आहे. आता ए का बरोबर नाही आहे, एनर्जी सोर्स, ट्रान्समिशन सिग्नल आणि प्रोपॅगेशन सिग्नल नाही. लक्षात घ्या, तो आपण क्रम काय आणणार आहे, एनर्जी सोर्स, त्यातून ते प्रोपॅगेट करत करत येईल, वातावरणामधून ट्रान्समिट होईल. तो एनर्जी सोर्स, प्रोपॅगेशन अँड ट्रान्समिशन अशा पद्धतीने आपल्याला क्रम लक्षात ठेवायचा आहे. एनर्जी सोर्स, प्रोपॅगेशन अँड ट्रान्समिशन इज द आन्सर. ठीक आहे, चला पुढं. सिग्नल कॅन बी जनरेटेड. चला सांगा रे, सिग्नल कुठून जनरेट होतात. मी तुम्हाला सांगितली माहिती, सेन्सरमध्ये सांगितली होती माहिती. सिग्नल कुठून जनरेट होतात सांगा, उत्तर द्यायचे तुम्हाला. कुठून एनर्जी, चला उत्तर सांगा रे. सिग्नल कुठून जनरेट होतात, सूर्य किरण, सरफेसवरून. इथून टक्कर खाऊन बोललेलो आहे मी, राईट का. सो इंटरॅक्शन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह विथ द सरफेस. सरफेससोबत टक्कर झाली, इंटरॅक्शन झाली, त्याच्यानंतर ते काय होतात, ते जनरेट होतात सिग्नल. त्याच्या अगोदर सिग्नल कधीच जनरेट होत नाही. ते सिग्नल वातावरणामध्ये जनरेट होणार नाहीच. कसं काय जनरेट होतील, ते टक्कर खाऊन जनरेट होतील. आला लक्षामध्ये, तिथं जनरेट होत नाहीत. ते इंटरॅक्शन विथ सेन्सर नाही, तिथं पण नाही. तिथं ते कॅच होतील, राईट. इंटरॅक्शन वेव्ह विथ द एनर्जी सोर्स बिलकुल बी नाही. इथून तर निघतायत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एनर्जी सोर्समधून निघाले, वातावरणामधून इंटरॅक्शन करून जमिनीला टक्कर खाऊन मग सिग्नल तयार होतात. याचं उत्तर ऑप्शन ए. ऑप्शन ए आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे, चला पुढं. हे चित्र तर तुम्हाला याच्या अगोदर मी दाखवलेलं आहे. तो याच्या अगोदर हे चित्र मी दाखवलेलं आहे की बाबा तिकडून 100% बघा, 100% सोलर रेडिएशन जे काही आहे ते निघतात आणि 16% गॅसेस आणि याच्याकडे ॲब्झॉर्ब होतात. 51% ॲब्झॉर्ब बाय द सरफेस डायरेक्टली रेडिएशन. नंतर 21% रिडायरेक्ट. हे बघा, हे सगळं काय काय दिलेलं आहे, हे सगळे झालं. किती जातात, किती येतात, हे सगळी माहिती तुमच्याकडे असायला पाहिजे. ठीक आहे, तो मॅक्झिमम लेवलला एवढी माहिती तुमच्याकडे असायला पाहिजे. मी सगळे चित्र वगैरे पण पाठवलेत बघा. आता हे विच अमंग द फॉलोइंग इज द फर्स्ट इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. चला सांगा रे, राईट का. तो IRS-1. IRS बद्दल जेवढं की नाव असतील, IRS लक्षात ठेवायचं. तो पहिला आहे आपला. ठीक आहे, पहिला. स्पॉट काय आहे, स्पॉट काय आहे, ते 3 देश होती, राईट का. तर 3 देश होती. तुम्हाला लक्षात राहील, बेल्जियम होता, फ्रान्स होता. ते 3 जे ना, त्या 3 देशांकडून ती माहिती तुम्हाला दिसायला भेटते. अजून क्विक बर्ड पण आहे, तुम्ही गुगलवरती सर्च करा, ते क्विक बर्ड कुठला आहे. मॉस सांगितलं होतं तुम्हाला. मॉस काय आहे रे, मॉस सेन्सर आहे. मॉस काय आहे, सेन्सर. मॉस सेन्सर आहे. कुठे लावला होता सेन्सर, आपण आपल्या IRS सॅटेलाइट जो आहे ना त्याला लावलेला होता. लक्षात राहू द्या. ठीक आहे, मॉस आपला सेन्सर आहे, लक्षात घ्या. चला पुढं. अमंग द फॉलोइंग करेक्ट रिमोट सेन्सिंगचे प्रकार माहिती आहे आपल्याला. ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह, ऑप्शन बी इज करेक्ट. टाइमपास करू नका, चला पुढं. ठीक आहे, रिमोट सेन्सिंग प्रोसेस. हे रिमोट सेन्सिंग प्रोसेस तुम्हाला शिकवलेलं आहे मी. सूर्याकडून निघणं, जाणं, टक्कर खाणं, येणं, अँटिना, रिसिव्हर, कॉम्प्युटर ॲनालिसिस ॲप्लिकेशन, हा सगळा गट मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. हा सगळा गट पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेला आहे. पुढे, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. तो बघा, स्नो अल्बिडो. अल्बिडो म्हणजे काय रे, अल्बिडोचा मिनिंग होत असतो, अल्बिडो म्हणजे रिफ्लेक्शन इंडेक्स, राईट का. रिफ्लेक्शन आपण इंडेक्स म्हणू, त्याला रिफ्लेक्शन म्हणू आपण. रिफ्लेक्शन फॅक्टर असतो तो. जास्त जर का रिफ्लेक्शन करत असणार तर त्याला आपण म्हणू अल्बिडो जास्त आहे. अल्बिडो काय आहे, जास्त आहे. याला हायड्रोलॉजीमध्ये आपण बघितलं होता. आता बघा, स्नो अल्बिडो फॉल्स ॲट अ ऑल वेवलेंथ विथ इन्क्रीज ऑफ द ग्रेन साईज. याचा मिनिंग बघा. स्नो अल्बिडो काय मेन्शन करतायत ते, स्नो अल्बिडो फॉल्स ॲट ऑल वेवलेंथ, राईट का. ऑल वेवलेंथ याचा अर्थ असा आहे की बाबा जे की बर्फ आहे ते आपले बर्फ, राईट का. बर्फावरती कोणत्या पण साईज, कोणत्या पण रे जर का आले ना ते रिफ्लेक्ट होतात. लक्षात घ्या, बर्फावरती कोणते पण जर का आले ना ते रिफ्लेक्ट होतात. एक बात तुम्हाला सांगतो, एक असते आपली ब्लॅक बॉडी आणि एक असते आपली व्हाईट बॉडी, किंवा त्याला आपण स्नो म्हणतो. स्नो जेवढे येतात ना सगळेचे सगळे रिफ्लेक्ट करून देतो. स्नोची प्रॉपर्टी बघा,
जेवढे येतो ना जेवढे सगळे रिफ्लेक्ट करून देतो. पण ब्लॅक बॉडी काय करते, ब्लॅक बॉडी जेवढे किरण येतात ना त्या सगळ्यांना ॲब्झॉर्ब करून घेतो आणि नंतर तो इमिट करत राहतो, सगळ्यांना इमिट करत राहतो. पण स्नो जेवढे येतात त्याला काय करून टाकतो, रिफ्लेक्ट करून देतो. त्यामुळे टेस्ट मॅचेसमध्ये लोक व्हाईट कपडे का घालतात, व्हाईट कपडे याच्यासाठी घालतात कारण की ते सगळेचे सगळे किरण रिफ्लेक्ट होतात, ॲब्झॉर्ब होत नाही. ॲब्झॉर्ब झाले तर त्या माणसाला गरम नाही वाटणार का, राईट की नाही. तो चटके जेव्हा पण आपल्याला चटके बसतायत ना, चटके बसतात याचा अर्थ काय आहे की सूर्याची किरणं ॲब्झॉर्ब होत आहेत, त्यामुळे आपल्याला चटके बसत आहेत. परंतु आपल्याला थंडगार का लागते, व्हाईट कपडे घातल्यानंतर आपल्याला थंडगार याच्यासाठी लागते कारण की सूर्याची किरणे परत गेली आपल्याकडे, हे झाले नाही. तो स्नो जे काय आहे, स्नोकडे प्रत्येक रेंजमधला कोणत्या पण रेंजचा वेवलेंथ जे काही येणारी रेडिएशन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तो सगळेचे सगळे रिफ्लेक्ट होतात. तो पहिलं विधान बरोबर आहे. तुम्हाला कळालं का. स्नो अल्बिडो फॉल्स ॲट ऑल वेवलेंथ विथ इन्क्रीज इन अ ग्रेन साईज. बघा आता पुढचा पॉईंट, सेकंड क्वेश्चन. इथे बाकी ना, हा झाला बरोबर. पुढचा वाचू अजून. द इफेक्ट ऑफ ग्रेन साईज ऑन द रिफ्लेक्शन इज मॅक्झिमम इन नियर इन्फ्रारेड रिजन. इफेक्ट ऑफ ग्रेन साईज ऑन द रिफ्लेक्शन इज मॅक्झिमम, बरोबर लक्षात घ्या रे. व्हिजिबल रिजन आणि नियर इन्फ्रारेड रिजन या दोन रिजनची किरणं आपल्या सेन्सरकडे जात असतात. का, कारण की सगळ्यात जास्त रिफ्लेक्शन या झोनमधलं होतं, सगळ्यात जास्त रिफ्लेक्शन या झोनमधलं होतं. तो इफेक्ट ऑफ ग्रेन साईज ऑन द रिफ्लेक्शन इज मॅक्झिमम इन द नियर इन्फ्रारेड रिजन. हे विधान बरोबर आहे, याला समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. तर हे विधान पण बरोबर आहे. पुढे द इफेक्ट ऑफ झालं का, इफेक्ट ऑफ ग्रेन साईज रिफ्लेक्शन इज लो इन द व्हिजिबल रिजन. ओके, तर व्हिजिबल रिजनमध्ये ज्या ग्रेन साईजचा जो काही आहे हे कमी आहे, परंतु जो काही तुम्ही बघायला गेलात रिफ्लेक्शन कुठे आपल्या नियर व्हिजिबल रिजनमध्ये जास्त. याला समजून घेऊ शकता तुम्ही. इफेक्ट ऑफ द ग्रेन साईज ऑन द रिफ्लेक्शन इज मॅक्झिमम इन द नियर इन्फ्रारेड रिजन. इफेक्ट ऑफ द ग्रेन साईज ऑन द रिफ्लेक्शन इज लो इन द व्हिजिबल रेंज. ठीक आहे, तर या MCQना लिहून घ्या. याचं उत्तर ऑल ऑफ दी अबो आहे. ठीक आहे, पुढे चला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ओशियन वॉटरचं रिफ्लॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीज विथ द सॅलिनिटी. ऑप्शन ए इज करेक्ट. ते रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला फिजिक्समध्ये शिकायला भेटेल. ठीक आहे, प्रकाशमध्ये लाईट चॅप्टरमध्ये रिफ्लेक्शन इंडेक्स तुम्हाला शिकायला भेटेल. मी उद्या सायन्स सुरू करतोय बरं का रे. तो उद्या सायन्स 11ला सुरू करणार आहे. 11 सायन्स 3 आपलं ते, तो 11ला सायन्स उद्यापासून सुरू करणार आहे. ॲक्च्युली आजच करणार होतं पण कालचं लेक्चर बुडलं होतं, याला कंप्लीट करणं जरुरी होतं. तर आता बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ओशियन वॉटर इन्क्रीज विथ द सॅलिनिटी, राईट. इन्क्रीज विथ द सॉलिनिटी. याचा स्टडी आपल्याला माहीत नाही आहे, आपण त्याच्या डिटेलमध्ये घुसणार नाही. सो इन्क्रीज विथ द सॅलिनिटी असं त्याचं उत्तर आपल्याला दिसायला भेटतं. पुढे चला, याचं उत्तर तुम्ही द्या रे. द अरेंजमेंट ऑफ द टेरेन फीचर विच प्रोव्हाइड ॲट्रिब्यूट द शेप साईज स्ट्रक्चर ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज व्हॉट. कोणतं व्हेरिएशन म्हणणार. याचं उत्तर आहे स्पेशियल व्हेरिएशन. ठीक आहे, स्पेशल व्हेरिएशन. तो स्पेशल व्हेरिएशन काय म्हटलं आहे, द अरेंजमेंट ऑफ टेरेन फीचर विच प्रोव्हाइड ॲट्रिब्यूट द शेप साईज टेक्स्चर. बरोबर, शेप साईज टेक्स्चर वगैरे आलं तर स्पेशल व्हेरिएशन. तो स्पेशल व्हेरिएशन तुमच्या कॉमन सेन्सचे उत्तर स्पेशल व्हेरिएशन तुम्ही द्यायचं. चला पुढे जाऊ. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन प्रोड्यूस टाईम व्हेरिंग मॅग्नेटिक फील्ड अँड व्हाईस वर्सा. पुढे चला. वन्स जनरेटेड रिमेंट सेल्फ प्रोपॅगेटिंग कॅपेबल ऑफ ट्रॅव्हलिंग अक्रॉस द स्पेस. बरोबर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पेसमधून सुद्धा ट्रॅव्हल करू शकते. स्पेस म्हणजे काय, ज्या ठिकाणी हवा पण नाही आहे ना त्या ठिकाणामधून सुद्धा ट्रॅव्हल करते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ही बात तुमच्या लक्षामध्ये ठेवा. हे विधान बरोबर आहे, वरचं विधान पण बरोबर आहे. पुढचं काय, कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड, हे विधान पण बरोबर आहे. याच्यावरती पण मी जोर दिलेला आहे. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनबद्दल हे तिघं पॉईंट लक्षामध्ये राहू द्या. पुढे चला. पिक अप द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ टार्गेट विथ फॅसिलेट इट्स आयडेंटिफिकेशन ऑफ फॉलोइंग. स्पेक्ट्रल व्हेरिएशन, स्पॅशियल व्हेरिएशन, टेम्पोरल व्हेरिएशन, पोलरायझेशन व्हेरिएशन, ऑल ऑफ दी अबो. ऑप्शन ई. आता काय म्हणले बघा, पिक अप द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ टार्गेट विच फॅसिलेट द आयडेंटिफिकेशन फ्रॉम द फॉलोइंग. स्पेक्ट्रल व्हेरिएशन, हे व्हेरिएशनचा पॉईंट जो काही ना राहून गेला माझा, याला मी GPS मध्ये कव्हर करेल कारण की हा GPS मध्ये आहे ना, त्यामुळे येते. हा GPS चा क्वेश्चन आहे, GPS GIS क्वेश्चन येते. तो तरी पण लक्षात राहू द्या, तुम्ही लक्षात राहू द्या. MCQ पुन्हा जाऊन तो येणारच येतो, याच्यामध्ये भेटतो आपल्याला. तो पिकअप द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ टार्गेट विच इज द फॅसिलिटी आयडेंटिफिकेशन फ्रॉम द फॉलोइंग. सो ऑल ऑफ दी अबो. पोलरायझेशन व्हेरिएशन, टेम्पोरल व्हेरिएशन, स्पेशल व्हेरिएशन, स्पेक्ट्रल व्हेरिएशन, व्हेरिएशनचे प्रकार आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. पुढे जाऊ. कुठे गेलो.
चला पुढं. इथं होतं विच आर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी रिजन इज अ पार्ट ऑफ रेडिएशन. सन रेडिएशनचे माहिती आपल्याला सगळ्यांची. कॉस्मिक रे, गॅमा रे, एक्स रे, अल्ट्रा व्हायोलेट, व्हिजिबल रे, इन्फ्रारेड रिजन, नंतर रेडिओ वेव्ह, मायक्रोवेव्ह काय असतील ते अशा पण तुम्हाला दिसायला भेटतो. तो क्रम पण माहिती तुम्हाला. क्रम पण माहिती आहे, कशानुसार क्रम कसा व्हॅरी होते हे पण तुम्हाला माहिती. सो विच आर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी रिजन इज पार्ट ऑफ द सन, ऑल ऑफ दी अबो. चला पुढं. The instrument which provide the electromagnetic radiation of specific wavelength or band wavelength illustrates काय रे. Instrument which provide electromagnetic radiation specified wavelength and band wavelength to illumination of the earth. हे काय झालं, आहे ॲक्टिव्ह सेन्सर. राईट. सो ॲक्टिव्ह सेन्सर माहिती आहे, ते ॲक्टिव्ह सेन्सर परत परत येते. तुम्हाला प्रश्न पण असून जाईल तो परत याच्यामध्ये. पुढे काय, ड्यू टू द perturbation of orbit, satellite orbit parameter frequently update on the measurement carried out by its 5 ग्राउंड स्टेशन. याचं उत्तर 5 ग्राउंड स्टेशन आहे. GPS GIS मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सॅटेलाईटची माहिती भेटते GPS GIS मध्ये. तो तिसरं चॅप्टर असणार आहे आपलं. त्याच्याबद्दल मी इतकं जास्त देणार नाही. तो क्वेश्चन निघून गेला तो खून तुम्ही करून घ्या त्याच्यावरती. इनसॅट अँड मेटेओसॅट आर एक्झाम्पल ऑफ व्हॉट. इनसॅट आणि मेटेओसॅट हे बघा, याचं उदाहरण काय आहे. याचं उदाहरण जे ना मी तुम्हाला ते सांगणार होतो. इनसॅट, हां तो लक्षात घ्या रे. इनसॅट अँड मेटेओसॅट. इनसॅट आणि मेटेओसॅट जे ना हे आय थिंक जिओ स्टेशनरीचं असायला पाहिजे. इनसॅट आणि मेटेओसॅट माझ्या तर याच्यात दिसायला भेटत नाही आहे. हां आहे. ठीक आहे. तो लक्षात घ्या रे. इनसॅट अँड मेटेओसॅट लिहून घ्यायचं तुम्ही. ज्या ठिकाणी जिओ स्टेशनरी सॅटेलाईटचं तुम्ही माहिती लिहिलेली आहे त्या ठिकाणी इनसॅट आणि मेटेओसॅट त्याची उदाहरण लिहून घ्यायची. लिहिलीच का उदाहरणं. नंतर काय करायचं बरं का, जे पोलर ऑर्बिटमध्ये फिरणारे होती, पोलर ऑर्बिटमध्ये फिरणारे ज्याला म्हणतो आपण लो लेवल, तर लो लेवल सॅटेलाईट जे काय आहे ते लो लेवल सॅटेलाईटची उदाहरणं तुम्हाला मी सांगून देतो. लो लेवल सॅटेलाईटची उदाहरण जर तुम्हाला विचारले ते पण लक्षात राहू द्या. जिओ स्टेशनरीची उदाहरण काय सांगितले मी तुम्हाला, तो जिओ स्टेशनरीची उदाहरण सांगितली मी तुम्हाला. इनसॅट अँड मेटेओसॅट. इनसॅट अँड मेटेओसॅट आर द एक्झाम्पल ऑफ द जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. अँड सेकंड इज व्हॉट, लो लेवल सॅटेलाईट बोलतोय मी. लो लेवल म्हणजे पोलर ऑर्बिटमध्ये फिरणारी. पोलर ऑर्बिटमध्ये फिरणारी किती याच्यामध्ये असतात, 200 ते 900, 200 ते 1200 या रेंज, या एवढ्या किलोमीटरच्या अंतरपर्यंत असतात बरं का ऑर्बिटमधले. तुम्ही किलोमीटर पण सांगितलं मी. तर मग लो लेवलची उदाहरणं लिहून घ्या तुम्ही. काय IRS. नंतर आहे लँडसॅट तुम्हाला माहिती आहे. ठीक. IRS पण माहिती आहे, लँडसॅट पण माहिती आहे. स्पॉट, लँडसॅट आणि IRS हे तिघं काय आहे, लो लेवल सॅटेलाईट आहेत. आलं लक्षामध्ये. ओके. तो हा पूर्ण पृथ्वीला कव्हर करून टाकणार आहे. IRS, लँडसॅट आणि तुम्हाला तिघांची माहिती पण दिली मी. कुठे काय असतो, ऑल इन्फॉर्मेशन आर कवर्ड. लक्षात आलं का हे पॉईंट. जिओ स्टेशनरीचे उदाहरणं आणि लो लेवलची उदाहरणं लिहिलीत का तुम्ही. चला पुढे जाऊ. हे माहिती तुम्हाला सन सिंक्रोनस, जिओ स्टेशनरी. जे सन सिंक्रोनसबद्दल बाकीचे आपल्याला बघायचे. हू लॉन्च रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट फॉर फर्स्ट टाइम. सांगा रे. रशिया. राईट का. तो कोण, रशिया कसं काय म्हणते का तू. ही रशिया बोलणारी कोण आहे. हू लॉन्च रशिया पण USA बोललो मी. USA. तो USA काय झाला, USA पहिला त्याने काय पाठवलेलं आहे USA ने, ERTS पहिलं पाठवलं. त्याचं नाव बदलून काय झालं होतं, लँडसॅट. आलं लक्षामध्ये. तो लँडसॅट त्याचा टायमिंग पण बघून घ्या. तो समथिंग तो आला आहे. तो रिमोट सेन्सिंगचं पहिलं जे की गेलं आहे ना ते USA वाल्यांनी पाठवलेलं आहे. चला पुढे.